पुस्तक पहिली पाटीवर शिकले स्वतःची सही. सुरुवातीला वाटायची भीती थोडी, पण बालमनातच जपली ती शाळेची गोडी. थोडंसं रुसणं, थोडासा हसणं, शिकण्याच्या वाटेवर पहिलं पाऊल ठेवणं. शाळा नाही फक्त इमारत चार भिंतीची, शाळा नाही फक्त इमारत चार भिंतीची, ती असते पाया आयुष्याच्या सुरुवातीची. नमस्कार मान्यवर, माझे नाव रिवा राहुलकर. मी आज तुम्हाला बालमनातील शाळेचे महत्त्व या विषयावर काही विचार मांडणार आहे. बालपण हा शब्द जरी उच्चारला तरी मनामध्ये एक गोड आठवणीची सुरुवात होऊन जाते. बालपण म्हणजे खेळ, बालपण म्हणजे मस्ती, पण माझ्या दृष्टीने बालपण म्हणजे शिकण्याची पहिली पायरी शाळा. शाळा म्हणजे फक्त भिंती नाही, ती असं माणूस घडवणारी शिदोरी. इथूनच सुरू होतात जीवनाच्या गोष्टी. शाळा ही आपली पहिली प्रयोगशाळा असते. इथे आपण अक्षर करतो, मातीच्या घरातून आकार घेऊ लागतो, आपल्या स्वप्नांचा विश्व तयार. आपण ज्यांना मोठे मानतो ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, महात्मा गांधी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, बाबा आमटे हे सगळेच आपल्या शिक्षणाची सुरुवात सामान्य शाळेतून घडलेले विद्यार्थी होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं बालपण रामेश्वरम या छोट्या गावात खूप साध्या शाळेत घालवलं, पण त्या शाळेने त्यांना जिज्ञासा आणि कष्टाची तयारी शिकवली, जी त्यांना मिसाईल मॅन बनवून गेली. पाटी पेन्सिल घेऊन जातो शब्दांचे मोती नकळत वाटतो, धडे घेतो, खेळून शिकतो, विट्टीच्या गाठी मनाची बांधतो. शाळा फक्त विज्ञान शिकवित नाही, ती शिकविते कसं बोलावं, कसं वागावं, कसं जगावं. शाळा आपल्याला स्पर्धेला तयार करते आणि पराभवातही हसणं शिकविते. सावित्रीबाई फुले यांनी जर स्त्री शिक्षणाचा दिवा लावला तेव्हा समाजात विरोध होता, पण त्यांनी जे बी पेरलं ते आज प्रत्येक शाळेत फुलतंय. आज मुलीही डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी बनत आहेत. म्हणून शाळा ही लहान मुलांसाठी खूप गरजेची आहे. शेवटी मी इतकंच म्हणेन, शाळा नाही इमारतीचा एक ढाचा, मित्र हो शाळा नाही इमारतीचा एक ढाचा. ती असते संस्काराचं पहिलं पान. शाळा घडवते माणूस, म्हणते असते आयुष्याची खरी शाळा. धन्यवाद.